बातमी मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगा ब्लॉक हा सुरू झालेला आहे। त्यामुळे येत्या 3 जून पर्यंत अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि शेकडो लोकल फेऱ्या या रद्द असतील। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं शक्य आहे त्यांना तशी मुभा द्यावी असं आवाहन रेल्वे प्रशासनानं मुंबईतल्या कंपन्यांना केलेलं आहे। सीएसएमटीला काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। आज मध्यरात्रीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 36 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आलेला आहे। या विशेष ब्लॉकच्या दरम्यान फलाटांची लांबी आणि रुंदी आहे त्याचे वाढवण्याचं काम आहे ते केलं जाणार आहे। मी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आहे आणि या ठिकाणी फलाट क्रमांक 10 आणि 11 या फलाट क्रमांकांवरती 24 डब्यांच्या गाड्या थांबवण्याच्या अनुषंगाने फलाटाची लांबी आहे तसंच रुंदी आहे ती वाढवली जाणार आहे आणि यासाठी 36 तासांचा हा विशेष ब्लॉक घेण्यात आलेला आहे। आज मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून विशेष ब्लॉक सुरू होईल। त्यानंतर हे कामाला सुरुवात होईल ते 2 जून पर्यंत दुपारी 12:30 पर्यंत हा विशेष ब्लॉक असणार आहे। या दरम्यान हे सर्व या ठिकाणी हा काम आहे ते काम केले जाईल। या विशेष ब्लॉकच्या दरम्यान 930 गाड्यांचं आहेत ते रद्द करण्यात आले आहेत। यामध्ये शुक्रवारी 161 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर शनिवारी 534 गाड्या रद्द केल्या आहेत, तर रविवारी 235 गाड्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। याशिवाय 444 गाड्या आहेत ते शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार, तर 446 गाड्या आहेत त्या शॉर्ट ओरिजिनेट केल्या जाणार असल्याची माहिती देखील रेल्वेकडून देण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।